1 वर्षापर्यंत सोनं खरेदी करू नका. कच्चं तेल, परकीय चलन, इंधनाच्या बचतीवरती आपल्याला भर द्यायचा आहे. इराण अमेरिका युद्धाच्या तणावादरम्यान पंतप्रधान मोदींचं जनतेला आवाहन. अत्याचारी भोंदू अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची 4 तास चौकशी. नाशिकमध्ये एसआयटी समोर जबाब नोंदवला. खरात आणि संबंधित संस्थांबाबत चाकणकरांना 8 मोठे प्रश्न. समता आणि जगदंबा पतसंस्थेतील खाती बनावट. तपास पूर्ण झाल्यावर सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया. सुनील तटकरेंनी चाकणकरांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा कशा झाल्या हे समोर यावं. अंजली दमानी यांची मागणी. एसआयटीला मोठी माहिती दिल्याचा दमानी यांचा दावा. भोंदू खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आरोपी. एसआयटीकडनं चाकणकरांचा संथ गतीनं तपास सुरू. काही सत्ताधारी लाभार्थी असल्यामुळे चौकशीला वेळ लागतोय. रुपाली ठोंबरे पाटलांचा आरोप. खरात प्रकरणात अनेक मोठे नेते अडकलेत. प्रकरणाच्या या तपासातून नावं बाजूला करण्यासाठी मोठं रॅकेट काम करतंय. पैसे घेऊन अनेकांना यातून बाहेर काढलं जातंय. रोहित पवारांचा आरोप. भोंदू अशोक खरात प्रकरणात 4 मंत्र्यांचा समावेश. माहिती काढून झाल्यावर खरातला मारून टाकतील. नाना पटोलेंचा खळबळजनक दावा. मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार. शाईफेकीच्या घटनेनंतर विकास लवांडेंनी शरद पवारांची भेट घेतली. हल्लेखोरांवरती कारवाईसाठी पवारांचा पोलीस महासंचालकांसोबतच पुणे पोलिसांना फोन. मुख्यमंत्र्यांची भेट घेणार लवांडेंची माहिती. विकास लवांडेंना शाईनं अंघोळ घातली. संतांकडे वाकड्या नजरेनं बघणाऱ्यांचा कार्यक्रमच होणार. मंत्री नितेश राणेंचा इशारा. राणेंकडनं संग्राम भंडारेंची पाठराखण. संग्राम भंडारे प्यादा. माझ्यावरील हल्ल्यामागे नितेश राणे सूत्रधार असावेत. मुख्यमंत्री फडणवीस याची दखल घेणार की पाठिंबा देणार? विकास लवांडेंचा सवाल. नसरापुरातील चिमुकलीवर अत्याचार केल्याच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च. नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. संतप्त नागरिकांची मागणी. अकोल्याच्या सावरगावातील अत्याचार प्रकरणी उपमुख्यमंत्री शिंदेंचा पीडित कुटुंबियांसोबत फोनद्वारे संवाद. कुटुंबाला 1 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर. खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासोबतच आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्याची कुटुंबियांची मागणी. तमिळनाडूच्या राजकारणात थलपती विजय पर्व सुरू. पहिल्यांदाच बिगर द्रविडी मुख्यमंत्री. विजय थलपती यांच्यासह 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. तमिळनाडूत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच थलपती विजय यांचे 3 धडाकेबाज निर्णय. दरमहा 200 युनिट वीज मोफत. प्रत्येक जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी पथकासोबतच महिला सुरक्षा दलाची स्थापना होणार. काँग्रेस परजीवी पक्ष. सत्तालोभी काँग्रेसनं पहिल्याच संधीमध्ये द्रमुकच्या पाठीत खंजीर खुपसला. तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापन होताच पंतप्रधान मोदींची टीका. हेमंत बिस्वा शर्मा आसामचे मुख्यमंत्री होणार. जेपी नड्डा यांच्याकडनं नावाची घोषणा. 12 मे रोजी आसाम सरकारचा शपथविधी सोहळा. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर शाईफेक प्रकरणी मनसैनिकांवरती गुन्हा दाखल. मनसेचे जालना शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांच्यासह 3घांवर गुन्हा. काल सदावर्तेंच्या गाडीवर शाईसह सुपारी फेक करण्यात आली होती. एक किलो कांद्याला 1 रुपयाचा भाव. संतप्त शेतकऱ्यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. पत्रात प्रतिकात्मकरित्या 1 कांदा आणि 1 रुपया हिलावला.